ती मदर आहे. हा मग भाऊ बहीण कशाला पिलू ते मदर आहे आणि ते दोन बाळ आहेत त्याचे. दोन पिल्ली. नमस्कार मित्रांनो, राम राम. तर आज खूप लेट झालेला आहे आणि मी स्पोर्ट्समध्ये आहे ना, रिलेमध्ये. मला माहीतच नाही आहे आणि खूप लेट झाला. मॅमने सांगितले 15 मिनिटात यायचं, तरी अजून 15 मिनिटं झालेले आहेत, तरी वेळ व्हायला लागला. काय करायचं सांगा आता. काय करायचं नाही, पहिला मराठी सुधारायची. अरे पिल्या 15 मिनिटात मॅडम बोलवली, पण आता झाला अर्धा तास, अजून इथेच आहे आपण. हा आज झालाय लेट. नेहमीप्रमाणे लेट होणं आमच्यासाठी काही नवीन नाही आहे. आणि पहिले ज्या स्कूलमध्ये स्पोर्ट्स चालू आहेत आणि ते रेल्वेमध्ये आहे आणि मॅडमचा फोन येऊन म्हणजे मला ते 8-9 वेळा फोन आलाय, तरी पण मी त्यांना सांगितलं की अर्धा तासात पोहोचतो, पण मॅडमने सांगितलं की 15 मिनिटात पोहोचा. मॅडमला मी शब्द दिला की 15 मिनिटात पोहोचतो. आता तास होत आलाय. जावं तुझ्यामुळे तुझं कॅन्सल होईल. नाही तुझं आवरलं, तुझंच आवरायचं आहे. नमस्कार मित्रांनो, आज स्पोर्ट डेचा अरे थांबा स्पोर्ट डेचा आज दुसरा दिवस आहे. अरे थांबा, आज दुसरा दिवस आहे. तुम्ही बघताय किती उत्साही आहे. कसलं भारी खेळतोय मी. शाबास. तर मित्रांनो, आमच्या व्हिडिओमध्ये थोडासा व्हॉइसचा प्रॉब्लेम येत होता, त्यामुळं मी आधी एक माईक घेतला होता, पण तो एवढा वर्क केला नाही. डीजे डेकचा होता. जवळजवळ मी 6,500ला तो घेतला होता. पैसे फुकट वाया गेले, पाण्यात गेले ते पाण्यात. त्यामुळे मी डीजेचा जो मिनी माईक आहे तो घेतलाय आणि याचे क्वालिटी पण ह्याचा रिव्ह्यू बघूनच घेतलाय मी. त्याचा पण रिव्ह्यू बघितला होता, पण 1-2-3 व्हिडिओ बघितले होते, पण मला वाटलं की तो चालेल. पण नंतर कळालं की तो ॲप कुठला तरी ॲप घेतला ना थर्ड पार्टी, तर तो व्यवस्थित चालतो. पण डीजे माईकला तसं नाही चालत. तो कुठल्याही मोबाईलला किंवा कॅमेऱ्याला सुद्धा तो कनेक्ट होतो, म्हणून हा माईक मी घेतलाय. आता ह्याच्यावरती जर म्हणजे आता बरेच जण म्हणत होते की तुमचा व्हॉइस क्लिअर येत नाही, तुमचे डायलॉग कळत नाहीत आम्हाला, म्हणून आम्हाला हा माईक घ्यावा लागला. तर आता बघूया ह्याचा रिझल्ट कसा मिळतोय ते. आता मी अनबॉक्सिंग करतोय, बघूया ह्याबरोबर आपल्याला काय काय दिले त्यांनी ते. तर ह्याच्याबरोबर काय काय आले हे. अरे डायरेक्ट फाडायचे हे. नाही हे फाडायचं आहे. हां, हे चिकट आहे रे, याला फाडायचं सुचते बघ. हे काय आहे, हे स्टिकर आहे वाटतं रे. अच्छा, हे स्टिकर आहे, त्याला लावायचं. हां बहुतेक माईकला. हे काय कार्ड आहे, हे कोण हां मित्रांनो, हे वाचणार असेल तुम्ही वाचायचं. आणि हे काय, हे ॲक्च्युली कार्ड आहे शिकण्यासाठी. मेन हे आहे. तर पॅकिंग तर व्यवस्थित भारी वाटायला, पाऊच पण भारी वाटायला मला ह्यो. आता आत नेमकं बघा, मऊ आहे. होय, ते बघ चांगला असलं पर्स मध्ये मला आहे. तुला काय सुस्ती बिस्ती की नाही दुसरं. वाव मस्त गणेश. क्वालिटी आहे. अरे ट्रॅव्हलिंगला न्यायला भारी आहे, कोलगेट बिलगेट घालून. आणि माझी 1 साइड बॅग त्यासाठीच घेतली मी, कोलगेट बिलगेटला लगेच आपलं. अरे खरंच कसली भारी बॅग आहे. मला माईक नाही दिलास तर चालते. याचं जे फायबर आहे ना, याचं काय म्हणतात त्याला, काय मऊ मऊ आहे. याचं क्वालिटी चांगली वाटली मला, मस्त आहे. आणि हे रबर प्रिंट आहे डीजेचा, जो लोगो आहे ना तो. मी काय म्हणालोय, चेन पण मस्त आहे. माईक मला नाही दिलास तर चालते. ऍक्च्युली ह्यात काय आहे बघा, वायर असणार आहे. हा ह्यात हे आहे मित्रांनो. ह्यात यात हे आहे. ते काय म्हणतात त्याला, नाही हे जे विंड गार्ड आहे, आपले वाऱ्याचा आवाज जास्त आपण समजा खरखर येऊ नये म्हणून. हा डोंगराळ भागात गेलो किंवा वारं जास्त असलं, गाडीवर वगैरे असलं ना, तर हे 3 दिल्यात का 4 दिल्यात, 2 हरवले तर नसते रे. हे 2 ब्लॅक मध्ये, आणि तुम्हाला हे वापरू शकला तर हे वापरू, म्हणजे हे वापरायचं असलं तर हे वापरायचं, आणि हे वापरायचं मला वाटलं एक्स्ट्रा दिले. हे हरवलं भारी वाटते थोडस. ब्लॅक मला ब्लॅक आवडलं. मला ब्लॅक का आवडलं माहितीये काय? नाही, आता ह्यात बघा काय का आवडलं ग पिल्या ब्लॅक तुला? मला पण ब्लॅक आवडले. मला हे आवडलं. मला ते किडा नसते का, तुझं काय वेगळंच पिल्या. सुरवंट, क्यूट सुरवंट वाटते. तर ही केबल बहुतेक कशासाठी माहित नाही, कनेक्ट साठी रे मोबाईलला वगैरे. ही चार्जिंग केबल आहे मित्रांनो. मोबाईलला नाही. त्याच्याबरोबर एक आहे ना, बहुतेक हे कॅमेरासाठी असणार आहे. कॅमेरासाठी किंवा आपण जे कनेक्ट करतो ना माईक,
त्याच्यासाठी असणार आहे. मोबाईल आणि माईक असं. हा, ही चार्जिंग केबल मला विचार की मला सगळं माहिती आहे. सी टाईप आहे. मला विचार, मला सगळं माहिती आहे. त्यात आता माईक आहेत बघ, तुला माहित नसलं तरी सांगतो. शेतातलं तुला ढेकळं माहिती आहे रे? माहित आहेत की तर फोडायला मित्रांनो, लागतात ते. तर आपला हा जो केस आहे माईक केस एकदम जबरदस्त आहे. गणेश पी लिहिलंय त्याच्यावर, पी. क्वालिटी पण चांगली आहे. हा, पी लिहिलंय हे याच्यावर. म्हणजे प्रेस रे. नाही इथं पी लिहिलंय कुठे असं असं. हेच दाखवले की हे इथं पी लिहिलंय. पिन आहे रे ते डीजे डीजे. मी ते उलट करून माझं पी करून घेतलो मी. तर केसची क्वालिटी तर खतरनाक आहे. चांगली प्लास्टिक आहे, प्लास्टिक मध्ये येते. आणि हे कसं कर, हा हे प्रेस कर मित्रांनो, हे प्रेस करायचं आहे. त्या आधीचं डिजिटेकचं तुम्हाला दाखवतो. ते तर वाव व्हॉट अ सिस्टीम. असं जर माझं कपाट असतं, किती उघडलं कसलं भारी वाटायलंय ना, एकदम असं जबरदस्त वाटायलंय हे. ती कुठली मूवी बघतोस, ट्रान्सफॉर्मर मूवी मधली मशिनरीज वाटायला मला ते. तर मित्रांनो, माईकची केस तर खतरनाक आहे. म्हणजे एकदम प्रीमियम क्वालिटी वाटते. त्या प्लास्टिक आहे, हार्ड प्लास्टिक आहे. आणि इकडे जे आहे ते चार्जिंगचं सॉकेट आहे. या इथून तुम्ही सी टाईप मधून चार्जिंग करू शकता कुठल्याही केबलने, फक्त सी पाहिजे. आणि हे बघा, हे ओपन करण्यासाठी की नाही, हे प्रेस केला की ओपन होते केस, नाहीतर हे ओपनच होत नाही. मस्त आहे. वाव, कसलं प्रीमियम वाटते. ते डिजिटेकचं घेतल्यावर एवढं फील झालं नव्हतं, पण ह्याला कसलं एकदम कडक फील व्हायला लागले. असं वाटत आहे की त्यातनं तर बाहेर येणार आहेत ट्रान्सफॉर्मर. तर हे 2 ट्रान्समीटर आहेत हे माईकचे. किती छोटा माईक आहे यो, डीजे आहे. याचं ब्रँडिंग नेम पण आहे, ते किती भारी वाटते, प्रीमियम आहे. आणि मित्रांनो, मेन वैशिष्ट्य म्हणजे हे मॅग्नेट आहे. हे मॅग्नेट तुम्ही असं समजा माईक असं आत लपवायचं असेल तुम्हाला, मॅग्नेट असं वरून लावायचं. तिला सांगू नको, ती गायब करते बघ मॅग्नेट. वरती असं मॅग्नेट लावायचं. काम नुसतं झालं ना, मला ते जावं. हुशार आहेस तू. तर हे मित्रांनो, मॅग्नेट एवढं भारी वाटते ना हे, म्हणजे माईक हाईड पण करता येते. जो माझा डिजिटेकचा होता तो 2 दिवसात, ह्याची क्लिप आहे ना, क्लिप अशी वडल्यावर मधून कट झाली होती. डिजिटेकचा 6,500 घेतलेला तो. DWM 101 का 102 आहे तो, माहित नाही. पण हा, हे 2 ट्रान्समीटर आहेत. ट्रान्समीटरच म्हणतात बहुतेक याला. हे 2 माईक आहे. आणि किती छोटे छोटे आहेत बघा हे. म्हणजे तुम्ही जर इथं लावला तर आपले डिस्टर्ब करत नाही डोळ्यांना. ते एवढे छोटे छोटे आहेत ते. आणि हे आहेत ते रिसिव्हर आहे. हे रिसिव्हर पण छोट, कसलं भारी आहे खरं. ओ पिली, ही मदर आहे आणि ते दोघं भाऊ बहीण आहे. ही मदर आहे. हा, भाऊ बहीण कशाला पिलू, ती मदर आहे, ते 2 बाळ आहेत त्याची. 2 पिल्ली. तर हे ट्रान्सपोर्टर कसे यूज करतात माहित नाही मला. आता हे रिव्ह्यू बघितलाय, तर आता मला हे ट्युटोरियल बघावं लागणार आहे व्यवस्थित. हां, तर हे ॲक्च्युली अच्छा, हे काढायचं आणि हे इथे घालायचं आहे मित्रांनो. हां, असंच आहे हे बरोबर. हे जे डिजिट आहेत ते मॅच करायचे. आणि हे हां, इथे ॲरो पण केलं आहे बघा बरोबर असं. ए भाई, किधर जा रहा है तू? नाही, उलट नाही, असंच आहे. ओके, हे झालं. आता जो पहिला मोबाईल दे रे माझा. तिकडे आहे बघा. कुठं आहे? तिकडे. हां, तर ह्यो सी पोर्ट असल्यामुळे हा मोबाईलला लगेच कनेक्ट होतो. वायरची झंझट नाही. ते डिजिटेकला वायर लावायची, त्याचा ते रिसिव्हर असा लोंबकळत बसायचा. ते लय बेकार वाटायचं, कारण ते आणि सेटअप करायलाच नको वाटायचं. ते काय मी बघून घ्यायचं झालं नाही. तर हे असं अटॅच झालेलं आहे त्याचा रिसिव्हर, ॲक्सेसरीज कनेक्टेड. त्याचा हे रिसिव्हर अटॅच झाला. तुम्ही म्हणजे असं व्लॉगिंग करत करत असं तुम्ही माईक इथे लावला, एकमेकांना चिकटकली. अरे होय की. तर हे इथं माईक लावला, किती कूल फील होते. हे नाही पुणे किती दिवस वापरणार आहे? वापरणार की 4-5 दिवस. तर हे नाही, तिथनं पुढे बघणार पण नाही. काय करायचं सांग पहिला. तर अशा तऱ्हेने आम्हाला माईक बदलावा लागला आहे, कारण आवाज क्लिअर येत नव्हता. अशा बरेचसे कमेंट पण येत होते आणि आम्हाला पण त्याचा एक्सपिरियन्स तसा आला होता. त्यामुळे फायनली माईक बदललेला आहे. आणि आजचा ब्लॉग इथेच संपू. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आता आमची चुटकी नाही आहे ते झोपल्या चुटकी. गुड नाईट मित्रांनो. गुड नाईट, बाय बाय.